नावाचा हा या ठिकाणचं म्हणता येईल आपला पिता. यानंतर येत आहे नाशिक 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 नाशिकचे खेळाडू. आपल्याला अगदी लहान मुलं जरी असली 14 वर्षाखालील परंतु अतिशय इथपर्यंत परभणीचा संघ येतोय. यानंतर येणार आहे पुढचा संघ पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील खेळाडू प्रतिनिधित्व करत आहेत. सर्व मान्यवर आणि मानवंदना स्वीकारत आहेत. यानंतर पुढचा जिल्हा येतोय रायगड. रायगडचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यानंतरचा पुढचा संघ घेऊन येत आहे रत्नागिरीचे सर्व आमचे खेळाडू. त्यानंतर येत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे खेळाडू इथे प्रतिनिधित्व करतायत, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. याच्यातूनच निवड चाचणी स्पर्धा आहे, अजिंक्यपद स्पर्धा आहे. निवड होणार आहे याच्यातून ते पुढे राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहे. यानंतर सांगलीचे खेळाडू. इथे. यानंतर सातारा त्यानंतर सिंधुदुर्ग. एक वेगळ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना खूप आनंद होत आहे. अशा प्रकारच्या राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा या ठिकाणी 2 स्पर्धा झालेल्या होत्या. यानंतर सोलापूरचा संघ येतोय. सोलापूर आणि त्यानंतर येतोय ठाण्याचा. ठाण्याचा संघ येतोय. ठाण्याचे सर्व खेळाडू आणि यजमान संघ येतोय पालघर जिल्हा. टाळ्यांनी स्वागत केलं. आपण सर्वांनी स्वतःचे स्वागत करायचे. टाळ्या होऊन यजमान संघाचे की त्यांनी ही स्पर्धा या खेडी हायस्कूलच्या क्रीडांगणावर धावणी तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये घेण्याचं धाडस दाखवलं. याचबरोबर क्रीडाज्योतीचं आगमन होत आहे. आमचे सर्व खेळाडू हे क्रीडाज्योतीचं आगमन घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे सर्व जण खेळाडू जे आता धावतायत मशाल घेऊन ते 6 खेळाडू आमच्या चिंचणीचे आहेत, चेतक क्रीडा मंडळाचे आहेत आणि हे राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू आहेत.